हॅलो फ्रेंड्स, सोनस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे सर्वांनी. आणि आज कसं संध्याकाळचे 4 वाजलेले आहे आणि म्हटलं आज माझ्या जे सबस्क्रायबर आहेत किंवा नसतीलही त्या सर्वांसाठी मी आज काहीतरी वेगळा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझं बांगड्यांचं कलेक्शन. तर हे पाहू शकता तुम्ही, खूप साऱ्या पूर्ण जे आपलं कपाट आहे, कपाट जो कप्पा आहे तोच मी बाहेर काढून घेतलेला आहे. आणि यामध्ये पहा खूप साऱ्या बांगड्या आहेत आणि ह्या कशा वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या एकत्र झालेल्या आहेत. तर त्या आता मी व्यवस्थित करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे माझ्या बांगड्यांचं कलेक्शन. तर सगळं कधी तुम्हाला दाखवते. हा माझा सेट, हा माझ्या बांगड्याचा सेट आहे, पाहू शकता. हा आहे ऑरेंज कलरचा सेट आणि हा मी घेतला यात्रेमधून. आमच्याकडे देवीची यात्रा भरली होती आणि हा सेट फक्त 50 रुपयाला आहे आणि खूप छान आहे. ह्या बांगड्या काचेच्या नाही आहेत, मेटलच्या आहेत. तर पाहू शकता हे कडे सुद्धा आहेत माझ्या बांगड्यांचे. बाकी सुंदर कडे आहेत हे गोल्डन कलरचे आणि हे कोणत्या साडीवर किंवा कोणत्याही ड्रेसवर सुद्धा आपण वापरू शकतो आणि खूपच छान आहे. आणि हे सुद्धा फक्त 50 रुपयाचं आहे. तर हे पहा या ठिकाणी आहे. हा सुद्धा माझा जो बांगड्या आहेत ह्या सुद्धा फक्त 50 रुपयाला आहे. तुम्ही पाहू शकता ह्या सुद्धा आपल्याला काचाच्या बांगड्याच्या मधात किंवा साईडला घालायला खूप छान बांगड्या आहेत ह्या. तर आता मी ह्या सुद्धा लावून घेणार आहे. ह्या सुद्धा गोल्डनच्या आहे, म्हणजे आपण कोणत्याही साडीवर किंवा कोणत्याही ड्रेसवर घालू शकतो. त्यानंतर आणखी ह्या सुद्धा गोल्डनच बांगड्या आहेत. कसं गोल्डन बांगड्या आपल्याजवळ भरपूर असायला पाहिजे, कारण आपल्या प्रत्येक ज्या कलरच्या बांगड्या आहेत त्याच्या साईडला घालायला ह्या खूप छान असतात. म्हणून ह्या माझ्याजवळ गोल्डनच्या बांगड्या असतात जास्त नाही. हे पाहू शकतो तुम्ही गोल्डनच्या बांगड्या आणि खूप सुंदर बांगड्या आहेत. ह्या एकदम मोठ्या टाईप आहे. याला बारीक बारीक मोती सुद्धा लावलेले आहेत मस्तपैकी आणि खूप छान दिसत हात घातल्यावर. ती तुम्हाला घालून दाखवते, पाहू शकता तुम्ही. आणि या बांगड्या सुद्धा खूप छान आहेत. हे पाहू शकता तुम्ही रेड कलरच्या खूप सुंदर बांगड्या आहेत. आपण सुद्धा घालून दाखवते. त्यानंतर ह्या पाहू शकता तुम्ही ह्या ब्ल्यू कलरच्या बांगड्या आहेत, निळ्या कलरच्या. आणि माझ्याजवळ ही साडी सुद्धा आहे, ही मी सत्यनारायणमध्ये घालण्यासाठी घेतली ती साडी. त्या साडीवरच्या ह्या बांगड्या आहेत. खूप सुंदर बांगड्या आहेत ह्या सुद्धा. ह्या काचेच्या बांगड्या आहेत आणि ह्या 30 रुपये डझनच्या आहेत वाटते. याला डायमंड सुद्धा आहेत. डायमंडच्या बांगड्या सुद्धा महाग असतात. या सुद्धा मित्रांनो या ब्लॉगला मी तेच सांगते. तुम्हाला माझ्या बांगड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी ते घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.